नमस्कार ब्युटिफुल सोल्स, स्वागत आहे तुमचं आजच्या टॅरोट रीडिंगमध्ये. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा युनिव्हर्सने तुम्हाला काही कारणासाठी इथे आणले आहे. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आधी तुमची एनर्जी क्लीन्स करूया. ही अगरबत्ती जळत असताना सगळी निगेटिव्ह एनर्जी, स्ट्रेस, नजर आणि जडपणा दूर होऊ देत. फक्त पीस, क्लॅरिटी, प्रोटेक्शन आणि ब्लेसिंग राहू देत. बिफोर वी बिगिन टुडेज रीडिंग, let's first cleanse the energy around you. As this essence burns, may any negative energy, evil eye, heaviness, stress, or bad intention be cleared away. May your mind feel lighter, your heart feel calmer, and your spirit feel protected. Only positive energy, peace, clarity, and blessing are welcome here today. एक खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आजची रीडिंग जनरल आहे. जे रेझोनेट होईल ते घ्या, बाकी सोडून द्या. तुमची इंट्युशन स्ट्रॉंग गाईड आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोल फॅमिलीचा भाग बना. आज आपण वृषभ राशी पुढचा महिना, जून महिना कसा जाणार ती रीडिंग आपण करणार आहोत. तुमच्या आत्म्याचा थेट ब्रह्मांडाशी असलेला संबंध आपण शोधणार आहोत. तुमची सध्याची स्थिती आणि मानसिक स्थिती. मित्रांनो, जून महिन्याच्या सुरुवात होत असताना तुमची ऊर्जा ही या काठच्या ऊर्जेशी मिळती जुळती आहे. याचा सायकिक अर्थ आहे काय? अंतर्मुख प्रवास. तुम्ही सध्या एका अशा फेजमध्ये आहात जिथे तुम्हाला बाहेरील जगाचा, पार्ट्यांचा किंवा गर्दीचा कंटाळा आला आहे. तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवायचा आहे. तुम्ही तुमच्या भूतकाळाचे विश्लेषण करत आहात, ऊर्जेचे शुद्धीकरण. मला असं जाणवते की तुम्ही तुमच्या आयुष्यात फेक, खोट्या लोकांना आणि नकारात्मक विचारांना फिल्टर करून बाहेर काढणार आहेत. बदलाची भीती. एक बाजू अशी आहे की तुम्हाला नवीन बदलांची भीती वाटते, पण दुसरीकडे तुमची अंतरात्मा ओढून सांगते की आता थांबायचं नाही, पुढे जायचं. जूनचा पहिला आठवडा हा तुमचा याच मानसिक परिवर्तनाचा असेल. करिअर, नोकरी आणि व्यवसायाबाबत. आता वळूया तुमच्या कर्मक्षेत्राकडे. करिअरच्या दृष्टीने इथे वृषभ राशीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक आलेली गती. गेल्या 5-6 महिन्यांपासून जे प्रकल्प, नोकरीचे कॉल्स किंवा व्यवसायातील डील्स रखडल्या होत्या त्यांना जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून अचानक प्रचंड वेग येईल. एकाच वेळी 2-3 चांगल्या बातम्या तुम्हाला मिळतील. गुंतवणूक आणि पैसा बाबतीत, आर्थिक बाबतीत तर हा महिना स्थिरता घेऊन येत आहे. जर तुम्ही कुठे गुंतवले असतील पैसे तर त्याचे चांगले परतावे, रिटर्न्स मिळतील. मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार यशस्वी होतील. तुमच्यासाठी सायकिक चेतावणी, सायकिक वॉर्निंग. मला इथे एक गुप्त शत्रू किंवा एक जळणारी व्यक्ती जाणवत आहे. तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी नजर आहे. तुमच्या आगामी योजना, मोठे आर्थिक व्यवहार किंवा नवीन कल्पना जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत त्याची कुठेही वाच्यता करू नका. नजर लागण्याचे संकेत आहेत. चला पाहूया हृदयाच्या नात्यांमध्ये तुमच्या लव्ह लाईफची काय ऊर्जा असणार आहे. तुटलेली नाती जोडणार. जर मागच्या काही महिन्यात तुमच्या जोडीदारासोबत तुमचे गैरसमज झाले असतील, वाद झाले असतील किंवा अबोला धरला गेला असेल तर जून महिन्यात ती जखम भरून काढणार, हिलिंग ठरणार. समोरची व्यक्ती स्वतःहून नम्रता घेईल आणि किंवा तुम्हाला त्यांची चूक उमजेल. सिंगलसाठी सायकिक मेसेज. जे वृषभ राशीचे लोक अजूनही सिंगल आहेत, त्यांना खऱ्या प्रेमाच्या शोधात आहात तर ब्रह्मांड तुमच्या आयुष्यामध्ये एक कार्मिक किंवा सोलमेट व्यक्तीला पाठवण्याची तयारी करतोय. ही व्यक्ती जूनच्या उत्तरार्धात 15 जून नंतर सामाजिक कार्यक्रमात किंवा कामाच्या ठिकाणी भेटू शकते. कौटुंबिक शांतता. कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून मालमत्तेवरून किंवा जुन्या कारणावरून असलेले वाद शांत होतील. आई वडिलांच्या तब्येतीत तुम्हाला सुधारणा होईल. तुमच्यासाठी आरोग्य चक्र, हिलिंग आणि स्पिरिच्युअल मेसेज. वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव हा स्थिर असतो, पण जून महिन्यात तुमच्या थर्ड आय चक्र आणि सोलर प्लेक्सस चक्र यांनी मणिपूर चक्रात प्रचंड हालचाल जाणवत आहे. शारीरिक लक्षणे. जून महिन्यात तुम्हाला डोकेदुखी जाणवू शकते, डोळ्यांचे त्रास किंवा अपचनाचा त्रास जाणवू शकतो. याचे मुख्य कारण शारीरिक नसून तर मानसिक ताण आहे. अंतरात्मा अतिशय तीव्र होणार. या महिन्यात तुम्हाला येणारी स्वप्ने सामान्य नसतील. ब्रह्मांड तुम्हाला स्वप्नातून संकेत येईल. अचानक तुम्हाला डेजावू होऊ शकतो.
म्हणजे ही घटना आधीच घडून गेलेली आहे असं तुम्हाला वाटेल, अनुभव येईल. आध्यात्मिक उपायासाठी दररोज सकाळी किमान 10 मिनिटे शांत बसून ध्यान करा, मेडिटेशन करा. शक्य असल्यास हिरव्यागार गवतावर अनवाणी पायाने चाला. यामुळे काय होईल, तुमची अतिरिक्त नकारात्मक ऊर्जा जमिनीत निघून जाईल आणि तुमचे मन शांत होईल. तुमच्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमचा स्वभाव हा स्थिर आहे. तुम्हाला गोष्टीवर ताबा ठेवायला आवडतो. पण या महिन्यासाठी ब्रह्मांडांचा सल्ला असा आहे की गोष्टीवर जबरदस्ती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नसतील तर शांत राहा. जो बदल घडत आहे त्या प्रवाहासोबत पुढे जा. जेव्हा तुम्ही परिस्थितीला सरेंडर जाल तेव्हा तुम्हाला दिसेल की अनेक कठीण मार्ग आपोआप सोपे होत जातील. हा महिना तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा आहे. त्यामुळे घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आता इथे चेतावणी आणि सावधानता काय करायची आहे. आता वेळ आली आहे एका अत्यंत महत्त्वाच्या चेतावणीची. जून महिन्यात दिखाव्यावर जाऊ नका. जून महिन्यात तुमच्या आजूबाजूच्या काही अशा व्यक्ती असू शकतात ज्या बरोबर तुमच्याशी खूप चांगल्या वागत आहेत, पण पाठीमागे त्यांची नियत साफ नाही. आर्थिक फसवणूक होऊ शकते. कोणत्याही नवीन किंवा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून मोठी रक्कम उसने देऊ नका किंवा भागीदारीत पार्टनरशिपमध्ये गुंतवणूक करू नका. कागदपत्रांवर सही करताना ते दोनदा वाचा. भावनिक फसवणूक होऊ शकते. नात्यांमध्ये कोणतरी तुमच्या भावनांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तुमच्या मनाला गट फिलिंग जर सुरुवातीलाच काहीतरी खटकलंय तर त्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. सावध राहा. सध्या तुमच्या आयुष्यात जे काही चढ उतार येत आहेत ते तुमच्या आत्म्याच्या जागृतीसाठी स्पिरिच्युअल अवेकनिंग आवश्यक आहेत. ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही एकटे नाही आहात. भूतकाळात ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास दिला आता त्या तुमच्यापासून दूर केल्या जात आहेत, जेणेकरून तुमच्या आयुष्यात नवीन आणि चांगल्या गोष्टींना जागा मिळेल. स्वतःच्या क्षमतेवर आणि देवाच्या नियोजनावर पूर्ण विश्वास ठेवा. तुमची वेळ बदलत आहे. वृषभ राशीच्या मित्रांनो, जून 2026चा अंतिम निष्कर्ष काय आहे. तुमच्यासाठी शेवटी द स्टार हे कार्ड आले. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपत चाललाय. हे कार्ड आशेचे, यशाचे आणि नवीन आरोग्याचे प्रतीक आहे. तुमच्यावर ब्रह्मांडांचा वरद हस्त आहे. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे बंद करा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. तुम्हाला ही सखोल आणि इंट्युटिव्ह रीडिंग कशी वाटली. यातल्या कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत आहेत, रेझोनेट होत आहेत, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव वाचायला मला खूप आवडेल. हा व्हिडिओ जर तुमच्या वृषभ राशीच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या आध्यात्मिक प्रवासात कायम सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू नक्की करा. ब्रह्मांड तुमचे कल्याण करो. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.